आज म्हणजे काळेगाव नगरीमध्ये तथागत बुद्ध रूप प्रतिष्ठान व अनावरण सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विशेष अतिथी डॉक्टर भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर, विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले विधानसभेचे सहकारी उदगीरचे आमदार आणि मंत्री, क्रीडा आणि युवक मंत्री संजय भाऊजी बनसोडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे भिकू, मराठवाड्यातून आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार खंदाडे साहेब, दिलीपरावजी देशमुख साहेब, गणेशदादा हाके, डॉक्टर गायकवाडजी, सिद्धार्थ सूर्यवंशी, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलंय ते सर्व सहकारी मंडळ, पत्रकार मित्र, संबंध जिल्ह्यातून आलेले माझे सर्व उपासक आणि उपासिका, आज सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या या प्रतिमेला मी अभिवादन करतो. काळेगावच्या या शिवारामध्ये इथे जे भिकू राहतात ते महाविरोध थोरो हे अनेक वर्षापासून राहतात. याची कल्पना आणि माहिती आम्हाला आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. किती त्रास झाला त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. जवळ कुणी उभारू देत नव्हतं, सावली कुणी पडू देत नव्हतं. दिव्याच्या झाडाखाली शिक्षण या समाजासाठी त्यांनी घेतलं. मित्रांनो, आणि लंडन मध्ये जाऊन त्यावेळेस हे विमान नव्हते, बोटीनं जायचं म्हणजे महिना बोटीचा प्रवास करायचा. आणि लंडन मध्ये जाऊन त्या विद्यापीठामध्ये बॅरिस्टर व्हायचं ही साधी गोष्ट नाही. एक माणूस काय करू शकतोय तर जगाला पलटवू शकतोय हे सिद्ध करून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवलंय. कितीतरी उपकार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर. या देशाला जी घटना दिली त्यांनी, सगळ्या जगाचा अभ्यास अगोदर केला त्यांनी आणि प्रत्येक देशातल्या एका विषयाचा, सगळ्याचा चांगल्या गोष्टीचा परामर्श करून त्यांनी आपल्याला देशाला एक घटना सुंदर दिली. त्यांनी असं रडत बसले नाही. आज सगळ्या गोष्टी आपल्याला सुविधा झाल्यात नाही असं म्हणत नाही, परंतु तेवढा त्यांचा आदर्श घेऊन आपण जर काम केलं तर आपल्याला काहीच कमी पडत नाही. हे तर सगळं क्रेडिट कोणाला जात आहे? गौतम बुद्धाला जात आहे, बाबासाहेब आंबेडकरला जात आहे. मित्रांनो, जगामध्ये आम्ही अनेक देशामध्ये फिरलोय. असा एकही देश नाही तिथे बुद्ध गेले नाही. कालपरा संजय भाऊ आम्ही जपानला गेलो, थायलंड मार्गे, चायना मार्गे, तिथे जपानला देखील गेले होते आणि तिथे देखील बुद्धिस्ट आहेत. एवढा मोठा जगावर प्रभाव गौतम बुद्धाच्या ज्ञानाचा आणि विचाराचा पडण्याचं कारण काय? तर ते दिवस रूपीत, माणूस रूपीच नाही. ते माणसामध्ये आणि महापुरुषामध्ये हाच फरक आहे. आता जिथं आपल्या लातूरच्या भिकूने सांगितलं आपल्याला, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही कारखानदार व्हा. कोणतं बी सोपं नाही. कारखानदार बी व्हायचं असेल तर त्यालाही खूप मेहनत घ्यावी लागते. डॉक्टर बी व्हायचं असेल तर त्याला देखील खूप मेहनत घ्यावी लागते. खूप त्याला अभ्यास करावा लागतोय, जीव वाटवावं लागतंय, कॉन्सन्ट्रेशन करावं लागतंय आणि त्यावेळेस चांगले मार्क घेतल्यानंतर तो डिग्री हा प्राप्त करू शकतोय. म्हणून मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की समाजामध्ये लोक बोलत असताना एखाद्या उद्योगपतीला आपण नाव ठेवतोय. मी कुणालाही नाव ठेवत नाही. ज्याचं त्याचं काम ज्याच्याने करावं.
हे बुद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. कुणाला टीका करायची नाही, कुणाला वाकडं बोलायचं नाही. आता कोणतरी सांगितलं बोललं, कोणतरी माणूस आमच्या बिकूला मोबाईलवर वाकडं बोलतंय, बोल द्या ना, काय फरक पडणार आहे? तिथं जाऊन काय थुतरीत मारायला काही होणार आहे का? त्याचं चांगल्या माणसाची हीच परीक्षा आहे. जोपर्यंत तुम्हाला ते सिद्ध होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टीला समोर जावं लागेल. उद्योगपतीचे आपण मी तर कधीच विरोध करू शकत नाही. का उद्योगपतीचा विरोध करायचा? आज टाटाचा विरोध आम्ही का करायचा आहे? माझे जर गुरु टाटाच आहेत, त्यांचाच आदर्श घेऊन मी काम करतोय समाजामध्ये. कारण त्यांच्या एवढ्या मोठ्या कंपन्या उभारल्यात या भारत देशामध्ये. टाटाने खूप काही दिलंय या देशाला. पहिलं विमान, पहिला चालक यावेळी टाटा होते. मोफत विमान दिलं. आणि आज बघतोय मित्रांनो, पैसे कमीच नाहीत असं नाही, पण त्याच्यातला खूप मोठा वाटा समाजाच्या सत्कारणी लावतात हे टाटाजी. म्हणून आम्हाला आदर्श आहेत. अनेक गोष्टी टाटाच्या सांगायसारख्या आहेत. आपल्याला असा पगडा केला लोकांनी की देव देखील एखाद्या भिकाराच्या रूपाने येते. हे मला मान्य नाही. हे बुद्धाला, बुद्धिस्टाला मान्य नाही आहे. देवाला काही काम नाही का त्याला भिकाराच्या रूपामध्ये यायला? एवढा बिनकामी झालाय का? पण आपल्या डोक्यावर असं बिंबवलंय देव देखील भिकाराच्या रूपाने येत आहे आणि त्याची देखील आपण सेवा करावी लागते म्हणून, नाहीतर आपल्याला श्राप देऊन जात आहे. हे सांगितलंय मला, बुद्धिस्टांनी सांगितलंय, आंबेडकरांनी हेच सांगितलंय. पारखल्याशिवाय काही करायचं नाही, समजून घेतल्याशिवाय काही करायचं नाही, कुणाच्याही गळ्याला पडायचं नाही. त्याचे तत्व आणि त्याची निष्ठा ही मान नसल्याशिवाय आपण करायचं नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगितलंय. त्या वाटेनं आपल्याला जाण्याची आज आवश्यकता आहे. आणि म्हणून आज जय जयकार सगळ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होते. मित्रांनो, कुठेही जावा, कर्नाटकात जावा, आंध्रात जावा, तामिळनाडूमध्ये जावा, अनेक राष्ट्रीय संत होऊन गेले, पण बाबासाहेब एवढा संत या भारतामध्ये तर दुसरा कोणीच झाला नाही. कुठं कुठेही सांगा मला. मग हेच आपले देव आहे. त्यांनी जे दिशा दिल्या बुद्धिस्टाने आपल्याला, हे बुद्धाने जे सांगितलेलं तत्व आहेत 5 तत्व, त्याचं जर अंगीकारलं आपण, ते तत्वाचा त्याच्याप्रमाणे चाललो, आपल्याला काहीच कमी पडणार नाही. कोणाचा विरोध करण्याची काहीच आवश्यकता नाही. मला इथं सांगायचे, आता सांगितलं काही लोकांनी, प्रत्येक प्रस्तावित करत असताना सिद्धार्थजी सांगितलं, सिद्धार्थजी माझी मुलगी लोणीला शिकायला होती, शिर्डीला मी जात होतो. लोक हे एवढं मंदिर आहे, एवढंच मंदिर होतं शिर्डीचं, आणि असं एकट्या रोडून उतरले की दर्शन घेत होतो. पण चमत्कारिक देव आहे, त्याचा लोकांना परिणाम दिसला. देवाला देव ते पावायला लागला लोकांना. आज शिर्डीचा किती मोठा बदल झालाय. आणि तिथलं जे कामकाज चाललंय, तिरुपती मधलं जे कामकाज चाललंय, अनेक या जगामध्ये देशामध्ये जाते, पण दिलेलं युटिलायझेशन करेक्ट होतं का? वाटले की तुम्हाला धडधड या ठिकाणी निधी देतात म्हणून तुम्ही निराश होऊ नका. भिकू तुमचं काम तुम्ही करा. तुम्हाला कोणतरी अद्भुत शक्ती येऊन आमच्या डोक्यात देखील बुद्धी घालाल बुद्धिस्ट, आणि तुमचे रोड हे सगळे करून घेतील. आणि हे होणं सोपं आहे का? या जंगलामध्ये राहिले म्हणून सांगितलं, हेच खरे बुद्धिस्ट आहेत ना. काय व्याख्या काय? प्रभू रामचंद्राला देखील 14 वर्ष वनवासामध्ये जावं लागलं, त्यांना सिद्ध करून दाखवावं लागलं. त्या सगळ्या परीक्षेमध्ये सगळ्या साधू संताला जावं लागलं. आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही. भिकूजी ते रस्ता बिस्ता मी करून देऊ, तुम्ही चिंता करू नका. थोडासा त्याच्यासाठीच लागला. आणि तुम्ही असे कार्यक्रम घेता, विपश्यना केंद्र चांगले डिझाईन करा पहिला सुरू. पुन्हा काही करता येणार नाही, पुन्हा पडापडीची गरज पडता येणार नाही. अशा प्रकारचा मास्टर प्लॅन पहिला सुरू तयार करा. आणि जसा जसा निधी येईल तसा तसा आपण युटिलायझेशन करू. आणि मला खात्री आहे या ठिकाणचं हे स्थळ जसं
अहमदपूरमध्ये आमच्याकडे अगोदर शिवलिंग शिवाचार्य महाराजामुळं आमचा अहमदपूर प्रसिद्ध आहे. तसंच पुन्हा काळेगावच्या या बुद्धिस्टामुळं आमचा राज्यात आणि तालुक्यामध्ये हे देखील प्रसिद्ध होण्यासाठी फार काही वेळ लागणार नाही. त्याला वेळ लागते थोडासा. आज मंत्री महोदय आले म्हणजे आले जवळ तुमची पाळी, आता विकासाची पाळी. इतकी दिवस तुम्ही बोलवलं ते आले का? आम्ही देखील आलो नाही, बोलायचो भेटायचो आणि काहीतरी आम्हाला काम लागायचं. पण ते परमेश्वराला काम करून घ्यायचे, ते कुणाच्या हस्ते करून घ्यायचे, त्याच्या हस्तेच करून घेणार आहे. मला आत्ताच एक जण सांगत होतं, तुम्ही आमदार तुम्ही काय काय दिलं सांगा. आमच्या समाजासाठी दिलेलं शास्त्रात सांगितलंय संजय भाऊ, या हाताचं त्या हाताला कळू नये म्हणा. आता जमाना तर वेगळाच निघाला. 5,000 कोटीचं काम आणि 10,000 कोटीच्या जाहिराती झाल्या. ठीक आहे, मला जेवढं काही लक्षात येत नाही तेवढं सांगतो मी. आजच सिंदगीमध्ये गेलो, तिथं 20 लाखाचा बुद्धविहार बांधलाय. दिलीप मालकाला विचार. 2-3 ठिकाणचं सांगतो मी. आज इथं बसलेत आमचे किनगावचा धर्मा कार्यकर्ता, विचारा. तिथं देखील त्यांनी सुंदर असं सभागृह बांधलंय. त्यांना देखील संरक्षण बिल 50 लाखाची दिले. अजूनही काही पैसे लागणार ते देणार आहे मी. जिथं गेलं तिथं आम्हाला वाटलं की युटिलायझेशन करेक्ट आहे, तिथं बाबासाहेब पाटील द्यायला तयार आहे. तुम्ही काळजी करू नका. काय योग आहे. पहिलेचे माणसं खूप हुशार होते, उभं नाव ठेवत नव्हते. पहिलं अगोदर लहानपणी लेकराचं नाव ठेवायचं धोंड्या, कुसऱ्या, कचऱ्या. ते धोंड्यासारखं राहून मरुनी म्हणून त्याचं नाव धोंड्यात ठेवायचे. शिवाजी महाराजांचं नाव आता काही ठेवायचे लोक शिवाजी ते काय करायचं बघा. मला देखील वाटतंय की माझ्या वडिलांनी बाबासाहेब पाटील बाबासाहेब नाव ठेवलंय. बाबासाहेब आंबेडकरांचं काम बाबासाहेब या तालुक्यामध्ये करल असं माझ्या आई वडिलांना वाटलं असेल. मग माझं काय कर्तव्य आहे ना ते. दादा तुमचं गणेश ठेवलंय म्हणजे आता तुम्हाला गणेशाच्या रूपाचं काम करावं लागेल. हे तुमच्या आई वडिलांना वाटलं असं. वडील आणि माणसं खूप वेगळे होते, त्या पद्धतीनं काम करत होते. खूप चांगलं नियोजन केलं सिद्धार्थजी. कोणतरी बोललं त्याच्याकडे फार लक्ष द्या. अरे आमच्यावर बी टीका करतात, मोदी साहेबांवर बी टीका करतात. करू द्या ना, काय होतंय. शास्त्रात सांगितलंय निंदकाचे घर असावे शेजारी. असं सांगितलंय की निंदकाला समोरच घर बांधून द्यावं म्हणून. कारण त्यानं टीका केल्याशिवाय आपल्याला सुधारणा करता येत नाही. तिकडं फार बघायचं नाही, बघायचं योग्य काही असलं तर आपण सुधारणा करून घ्यायचं. म्हणून भिकोजी तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे. अजून चांगलं करून मास्टर प्लॅन करा. असा रस्ता तुम्हाला करून देऊ. इकडून आलं की इकडंच जावं, इकडून आलं की इकडं जावं. कारण तुमचं काम जोपर्यंत चांगलं वाटणार नाही लोकांना, समाजाला, तोपर्यंत होणार नाही. कारण तुमच्या कामाची खाती मी ऐकली. मोगऱ्याचा फूल एखादा झुडपा जंगलातच होत्या, त्याचा सुगंध कुठेही येत आहे. तसं आमच्या भिकूनी काम केलं, या काळेगावच्या भिकूनी. ज्या वेळेस माझी भेट झाली, कोणाच्या लग्नात भेट झाली, लग्न झाल्यानंतर आमची भेट झाली, आम्ही चर्चा केली. निश्चितपणे ते काही दिवस फार लागणार नाहीत. हे दिवस सगळे संपलेत. शास्त्रामध्ये 2 गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. एक गोष्ट, कोणत्याही गोष्टीला काम करायला, त्याचं काम लोकांच्या समोर यायला 10 वर्ष लागतात. म्हणून तुम्हाला 18 वर्षे म्हणजे जवळजवळ 2 तप झालेत. आता तुमचा सगळी कमान चढतीये. तुम्ही चिंता करू नका, हे परमेश्वर सगळं करून घेईल. आम्हाला या ठिकाणी बोलवला. तुमच्या सगळ्या कार्याला आमच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि कुठेही अडचण असली आम्हाला सांगा, आम्हाला बोलवा. आम्ही त्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आमच्या वैयक्तिक माध्यमातून तुम्हाला मदत करायचा आम्ही प्रयत्न करू. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केला, चांगली मूर्ती बसविला आणि सर्व एवढे महान नेते आला, त्याबद्दल तालुक्याचा आमदार म्हणून संजय भाऊ तुमचं देखील आणि आमचे आंबेडकर साहेब हे देखील आले आणि व्यासपीठावर उभारलेले सगळे भिकूचं मी या ठिकाणी स्वागत करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.